नांदेड शहरात आज ऐतिहासिक आणि प्रेरणादायी क्षण अनुभवायला मिळाला। चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या 2328व्या जयंतीनिमित्त महाप्रज्ञा बुद्ध विहार शक्तीनगर येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा भव्य मूर्ती स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला। हा सोहळा फक्त एक कार्यक्रम नव्हता, तर तो होता श्रद्धा, शांती आणि समतेचा एक जिवंत अनुभव। सकाळपासूनच परिसरात उपासकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। सर्व बौद्ध उपासक, उपासिका, लहान थोर, नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी भदंत पय्या बोधी तेरो यांच्या प्रवचनाने उपासक मंत्रमुग्ध झाले। त्यांनी आपल्या प्रवचनातून धम्म, करुणा आणि मानवतेचा संदेश दिला, जो प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून गेला। या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी प्रमुख उपस्थिती लावली, ज्यामुळे सोहळ्याची शोभा अधिकच वाढली। यानंतर भगवान बुद्ध यांच्या मूर्तीची विधिवत पूजा आणि स्थापना करण्यात आली। तो क्षण प्रत्येकासाठी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी होता। या भव्य कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सर्व आयोजक, स्वयंसेवक आणि नागरिकांनी मोलाचे योगदान दिले। त्यांच्या अथक प्रयत्नामुळेच हा सोहळा इतक्या सुंदर पद्धतीने पार पडला। संपूर्ण परिसर बुद्धं शरणं गच्छामि या मंत्राने दुमदुमून गेला आणि वातावरण पूर्णतः शांतता आणि सकारात्मक ऊर्जेने भरून गेले। या उपक्रमाने समता, शांती आणि एकतेचा संदेश मिळाला। मी प्रथमतः इथल्या सर्व शक्तीनगर वासियांना शुभेच्छा देतो की आज आपल्या या नगरामध्ये महाप्रज्ञा बुद्ध विहारामध्ये तथागत भगवान बुद्ध यांची प्रतिमा आज निर्माण झाली आली आहे आणि थायलंड इथून ही बुद्ध स्वरूप मूर्ती आलेली आहे। आणि आणखीन एक मला इथल्या रहिवाशांचं कौतुक करावं वाटते की जिल्ह्यामध्ये कुठेही सम्राट अशोकांची जयंती साजरी झाली नाही, मिरवणूक निघाली नाही। मात्र इथल्या सर्वच उपासकांनी, इथल्या मार्गदर्शक जे आहेत, गुरुजी आहेत, आमचे सोनपारके सर आहेत, राजूभाऊ आहेत, लखनभाऊ आहेत, रवी गजबारे आहेत, पुन्हा आणखीन असे खूप सामाजिक कार्यकर्ते आहेत या शक्तीनगरमध्ये। त्यांचा एक मला काही दिवसापूर्वी म्हणले की दादा, बुद्ध मूर्ती तर आपल्याकडे आलेली आहे आणि आपल्याला त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये मिरवणूक काढून त्या बुद्ध स्वरूपाची आपल्याला स्थापना करायची आहे। मग आम्ही हे जवळपास 6 महिन्यापासून याच्यामध्ये होतो की बाबा बुद्ध मूर्ती कधी स्थापन करायची, कशी करायची, त्याचं आपल्याला कशा पद्धतीनं मिरवणुकीला जेवढं आपल्याला लोकांना सहभागी करता येईल तेवढं लोकांना सहभागी करायचं। म्हणजे 6 महिन्यापासूनच आमची ही तयारी होती आणि आज पूर्तवास निघाली। आणि दुसरं म्हणजे सम्राट अशोकांची जयंती पूर्ण जगभरामध्ये साजरी होत असताना आपल्या मराठवाड्यामध्ये, नांदेड शहरामध्ये कुठेही तिची मिरवणूक निघाली नाही। आता आमचे राजूभाऊ कारले, सोनपारके सर यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी सांगितलं की आपल्याला जी बुद्ध मूर्ती स्थापन करायची आहे ती सम्राट अशोकांच्या जयंतीच्या निमित्तानं बुद्ध मूर्ती स्थापन करायची आहे। आणि आज आम्ही जे बुद्धांना जगामध्ये घेऊन गेले अशा सम्राट अशोकांची जयंती सुद्धा आज आम्ही इथे साजरी केली आणि सम्राट अशोकांना ती बुद्ध मूर्ती त्यांना समर्पित करून त्यांची जयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने आम्ही ही साजरी केलेली आहे। आणि आज आमच्या महाप्रज्ञा बुद्ध विहारामध्ये आज सम्राट अशोकांची जयंती पण तेवढ्याच उत्साहामध्ये साजरी झाली आणि बुद्ध स्वरूप पण आज आम्ही स्थापन केलेलं आहे। सर्वप्रथम चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त आज इथं या ठिकाणी महाप्रज्ञा बुद्ध विहार शक्तीनगर इतवारा नांदेड या ठिकाणी भव्य दिव्य बुद्ध मूर्ती स्थापना करण्यात आलेली होती। आणि त्याच अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन जयंती मंडळ, महिला मंडळ आणि प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे माजी महापौर, माजी उपमहापौर सर्जेसिंग गिल साहेब आणि तथा माजी नगरसेवक हाटकर सर या ठिकाणी उपस्थित होते। आणि या कार्यक्रमासाठी महिला मंडळाने अथक प्रयत्न केलेले होते। हा कार्यक्रम महाप्रज्ञा बौद्ध विहार शक्तीनगर नांदेड या ठिकाणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते परत महाप्रज्ञा बौद्ध विहार या ठिकाणी समारोप झालेला आहे। युवकांना तर माझं एवढं सांगणं होतं की जगाला युद्ध नको, बुद्ध हवा। त्याच अनुषंगाने जे आपण नांदेड शहरामध्ये नव्हे तर महाराष्ट्र राज्यामध्ये, देशामध्ये जे काय परिस्थिती चालली आहे
त्या मार्गाने तथागताच्या मार्गाने जायला पाहिजे आणि शांततेचा मार्ग धारण केला पाहिजे.